चलनाची हे लक्षात ठेवलं पाहिजे. डोळ्याच्या संदर्भात सुद्धा आमची हीच धारणा आहे की त्याच दिवशी फक्त त्याला आदर द्यायचा असं नाही, अन्य वेळेला सुद्धा त्याच्यावर नको त्या कारणाने हात उठवायचा नाही. म्हणजे प्राण्यावर सुद्धा हात उठवू नका असं आमचं शास्त्र सांगत असताना महिलांना मारायचं हे आमच्या शास्त्राने कधीच सांगितलं नाही. त्या चुकीच्या प्रथा किंवा चुकीच्या गोष्टी जर आमच्या समाजामध्ये आल्या असतील तर त्या आम्ही काढून टाकल्या पाहिजेत. आणि हाच एक भाव समाजासमोर ठेवला पाहिजे. स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने भारतीय संस्कृतीने वेदांच्या मध्ये, उपनिषदांच्या मध्ये, गीतेमध्ये कुठेही भाव ठेवला नाही कमीपणाचा. एका स्त्रीच्या अपमानासाठी रामायण घडलं, एका स्त्रीचा अपमान धुवून काढण्यासाठी महाभारत घडलं. म्हणजे स्त्रीचा अपमान झाला तर जो अपमान करणार आहे त्याचा सर्वनाश झाला पाहिजे असं आमचं एक शास्त्र सांगतं. एक उदाहरण सांगून मी थांबतो. 2 मिनिटाचं उदाहरण आहे. एक दरोडेखोर होता आणि त्या दरोडेखोराने आतापर्यंत दरोड्यात 8-10 मुडदे पाडले होते. पण नंतर त्याला उपरती झाली आणि एका साधूकडे आला आणि सांगितलं की माझ्याकडून आतापर्यंत 10 जण मारले गेले दरोड्यात. शेवटचं उदाहरण, 10 जण मारले गेलेले दरोड्यात, पण मी आता तुमच्याकडे शिष्य म्हणून आलोय, मला शिष्य म्हणून घ्याल का? ते म्हणाले मी म्हणतो थोडा उशीर येईल, एक प्रक्रिया तुला सांगतो आणि त्याच्यानंतर तुला मंत्र देईल. हा काळा कपडा घेऊन जा, दररोज तू हा वर काढून पाहायचा, ज्या दिवशी हा कपडा पांढरा होईल त्या दिवशी तू माझ्याकडे ये. खरोखरच त्या डाकूने दरोडे पण सोडलं होतं. अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं होतं. जवळजवळ वैराग्य उत्पन्न होऊन आता 4-5 महिने झाले, एकूण 1 वर्ष निघालं. आणि वर्षानंतर विचार केला की आता हा काही काळा कपडा पांढरा होण्याची शक्यता नाही, पण गुरुने दिला आपण ठेवू. एके दिवशी जंगलातून जात असताना एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज त्याला आला. त्यांनी पाहिलं 4 गुंड तिला त्रास देत आहेत. त्यांनी विचार केला की यांच्या अंगावर तुटून पडलं तर 2 जण मरतील, 2 जण पळून जातील, स्त्रीला सोडवता येईल, पण माझ्याकडून अजून 2 खून होतील. पण नाहीतरी हा काळा कपडा पांढरा होतच नाही, म्हणून जाऊ द्या काय व्हायचं ते होईल म्हणून तो तुटून पडला त्या छेड काढणाऱ्यांवर. तर खरोखरच 2 मारले गेले, 2 पळून गेले. त्या स्त्रीला त्यांनी तिच्या घरी सोडलं आणि आपल्या जवळ असलेला तो रुमाल वर काढून पाहिला, तो पूर्णपणे पांढरा शुभ्र झाला होता. तो पळतच त्या ऋषीकडे आला, गुरुकडे आला, संताकडे आला, साष्टांग दंडवत घातलं आणि म्हणाला, महाराज कालपर्यंत कपडा हा काळा होता, आज खून केलेले होते म्हणून काळा होता म्हणावा, तर आज माझे अजून 2 खून झाले तर हा पांढरा कसा काय झाला? गुरुनी सांगितलं, घडलं काय सांग. त्यांनी सांगितलं, अरे म्हणाले आजपर्यंत जे तू खून केलेस ते तुझ्या स्वार्थासाठी केलेस आणि आता ज्यांना मारलंस 2घांना त्यांचा खून नाही, त्यांचा तू वध केलास. जो स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहतो त्याला संपवायचं हीच संस्कृती सांगते आणि हाच आमचा धर्म आहे. असं असल्यामुळं तू हे धर्माचं आचरण केलंस, तू खून केले नाहीस, वध केलेस, त्यामुळं हा कपडा पांढरा शुभ्र झाला आणि तो शिष्य झाला आणि संन्यासी झाला. तात्पर्य काय आहे तर या पद्धतीने आमच्या भारतीय संस्कृतीने स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भात विचार केलाय. आणखीनही विषय भरपूर आहे, पण आजच्या संदर्भात आपण या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. भटकर महाराज खूप खूप सुंदर खूपच छान. म्हणजे आज महिला दिनाच्या तुम्ही म्हणजे जे काही तुमचं मनोगत मांडलं खूपच छान, म्हणजे खूप सुंदर. आणि तुम्ही मला दुपारी म्हणजे सकाळीच आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे जसं तुमच्या मनात होतं तसंच घडलेलं आहे. छान, खूप छान. हो, त्यामुळे सर्वांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आज महिला दिन असल्यामुळे महिलांवरच तुम्ही बोललात, खूप छान. वंदनाताई बोलते का? खूप स्त्री शक्तीबद्दल जे तुम्ही सांगितलं त्याचं खूप छान. आता काय बोलावं, तुमच्या खरंच तुमची वाणी खूप म्हणजे शुद्ध आणि प्रेमळ आणि स्त्री शक्तीप्रमाणे तुमची वाणी देखील शक्तिवान आहे.
तसंच आज जे तुम्ही सांगितलं की धर्म शेवटचं जे उदाहरण दिलं तुम्ही की धर्माचं आचरण केल्यानंतर पाप लागत नाही, जे गीता ज्यासाठी सांगितली गेली, श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली गेली ती याचसाठी सांगितली गेली की धर्म जे काही युद्ध करायचे ते धर्माच्या आचरणाखाली करायचे, त्यामुळे त्याचा पाप हेतू नाहीये. हे श्रीकृष्णाने गीता तेवढ्यासाठीच सांगितली. आणि धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे यासाठी म्हटलेले की आपला जो देह आहे तो एक क्षेत्र आहे आणि त्या देहाकडून या देहरूपी क्षेत्राकडून धर्मरूपी कार्य घडावी याकरता भगवंतांनी आपल्याला हा देह दिलेला आहे. हे खूप छान सांगितलं तुम्ही, धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता पुढचं नियोजन बोलायचं असेल तर बोला. पुढचं नियोजन वंदनाताई करतील. आपल्या ह्याचं सगळं पंचपदी वगैरे चालू करावं. बरं, पंचपदीचं रामकृष्ण हरी कोणी म्हणतंय का? पंचपदी कोण घेतंय का? स्क्रीन लवकर बंद कर. मी चालू करते, वेळ नको घालवायला आपण.